आज सकाळीच टेलिव्हिजनवर बातमी पाहिली की अजित पवार आज त्यांचं निधन झालेलं आहे. विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी सकाळीच टेलिव्हिजन पाहिल्यानंतर कळाली. आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता राज्यसभेचा आणि त्यासाठी दिल्लीला मी कालच पोहोचलो आणि सकाळी पाहिलं तर अशी घटना घडलेली आहे. एक तर पहिल्यांदा विश्वासच बसेना की ह्यातलं काय नेमकं कशामुळे झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट मनामध्ये एक सारखं भावना होती की विमान दुर्घटनेमध्ये ते वाचले तरी असतील, कारण सुरुवातीची 15-20 मिनटं तर काही कळेना की नेमकं काय घडलेलं आहे. आणि असं एक आशेचा किरण होता की किमान त्यातून ते वाचतील असं वाटलं होतं. पण नंतर थोड्याच वेळामध्ये बातमी आली की त्यांचं निधन झालेलं आहे म्हणून. आणि ही बाब अतिशय धक्कादायक आहे, कोणाला न पटणारी असा हा विषय आहे. आणि अजित पवारांची माझी नांदेडच्या हिंदजी चादर हा जो कार्यक्रम होता गुरु तेग बहादूर सिंग यांच्या स्मरणार्थ, त्या कार्यक्रमात त्याची माझी भेट झाली होती. नांदेडला ते आले होते आणि काही वेळ थोडं बोलणंही झालं आणि जेवायला एकत्र होतो. त्यानंतर ते घाईघाईने मला भेटून हस्तांदोलन करून हँडशेक करून ते निघून गेले. असं वाटलंच नाही की त्यांची माझी ही शेवटची भेट राहील म्हणून. त्यामुळे अनेक वर्षाचे त्यांचे माझे संबंध होते. राज्याच्या विधानसभेमध्ये आम्ही अनेक वर्ष काम केलं. एक कलिग म्हणून एकमेकांना आम्ही चांगलं ओळखत होतो. त्यांच्या कामाची शैली मी जवळून पाहिलेली आहे. मंत्रिमंडळातसुद्धा आम्ही विलासरावांच्या मंत्रिमंडळात असो, शिंदेसाहेबांच्या मंत्रिमंडळात असो, आम्ही सर्वांनी एकमेकांना सांभाळून काम केलेलं आहे, राज्य चालवलेलं आहे. माझ्या मंत्रिमंडळातसुद्धा मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे एक जवळचं संबंध होतं, एक विश्वासाचं नातं त्यांच्याशी राहिलेलं आहे. आणि नेहमी त्यांच्याने माझ्यामध्ये कधीही दुरावा राहिला नाही. उलट एकमेकांना समजदारीने आम्ही राहिलेलो आहोत. आणि महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांची जी गती होती ती उल्लेखनीय आहे. म्हणजे काम ज्या झपाट्याने करायचे, वर्कहॉलिक ज्याला म्हणू आपण, सकाळी 6 वाजल्यापासून कामाला लागायचे, तर रेस्ट अशी की आराम केला किंवा ते आजारी पडले असं क्वचितच ऐकायला मिळायचं. रात्री उशिरापर्यंत काम करायचं, सगळे पहाटेच लवकर निघून जायचे. मग एवढी एनर्जी या माणसामध्ये होती, मलाही आश्चर्य वाटायचं हे कसं काय जमतंय म्हणून. परंतु ते करायचे. लोकांमध्ये एक चांगली प्रतिमा होती त्यांची. कार्यकर्त्यांना सांभाळणारा माणूस होता, धडाकेबाज निर्णय घेणारा माणूस होता. फाईल्स मंत्रालयातल्या फटाफट निर्णय घेण्याची त्यांची क्षमता होती. आणि एक म्हणजे ज्याला म्हणू ना आपण की बेधडक आपली भूमिका मांडणारे. असं कधी एकदा शब्द दिला मग तो शब्द 100% पाळला जाईल, हा माझा तरी अनुभव आहे त्यांच्याशी. आणि मुळे मदतीची भूमिका होती, सहकार्यांना सांभाळून घेण्याची भूमिका होती. आणि जे कधी पटलं नाही ते स्पष्ट सांगायचे, हे काय जमण्यासारखं नाही म्हणून. असा त्यांचा स्वभाव असा होता. सर, एअरवेजने खूप दुर्घटना हल्ली जे सुरू आहेत आणि तुम्ही एअर इंडिया संदर्भात पण प्रश्न विचारलेले जे क्रॅश झालेलं, तर आज जेव्हा ही दुर्घटना घडली आणि DCM गेलेत एका राज्याचे, तर एअरवेजच्या प्रश्नांवरती काय आहे?